brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आता आपण जे केलं ते नुसतं एक लष्करी कारवाई होती, युद्ध नव्हतं. आणि दुसरं हे युद्ध विराम नाही आहे, सीजफायर नाही आहे. नुसतं तात्पुरतं आपण ही कारवाई थांबवली आहे. का थांबवली आहे की बघायला की त्यांचा रिस्पॉन्स काय आहे. तर त्यांनी अक्कल दाखवली तर वेल अँड गुड, नाही तर आपण परत सुरू करू शकतो. म्हणता येईल की त्यांनी आपले 26 लोक मारले आणि आपण वी वेंट फॉर अ वॉर. तर हे तर ते म्हणजे त्यांच्यासाठी लो कॉस्ट आहे, तर ते करत राहतील, पाकिस्तान कंटिन्यू करेल. मग आपला नेहमी रिस्पॉन्स हाच असणार आहे, कारण याच्यामुळे त्यांना धडा मिळेल असं तुम्हाला वाटतं हे आता जे झालंय त्याच्यामुळे. अँड जस्ट टू ऍड टू दिस, कारण आता भारताकडनं एक न्यू नॉर्मल डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की एव्हरी टेरर ऍक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज अ वॉर. सो प्रत्येक वेळेस, आणि टेरर अटॅक्स अशाच पद्धतीने होत राहिले तर प्रत्येक वेळेस भारत अशाच पद्धतीने एस्केलेट करेल, हेच सोल्युशन आहे. इफ आय कॅन ऍड टू दिस. नाही, आता हा वॉर शब्द, युद्ध शब्द आपण खूप असं लुजली वापरतो. आता आपण जे केलं ते नुसतं एक लष्करी कारवाई होती, युद्ध नव्हतं. आणि ती लष्करी कारवाईचा एक उद्देश होता, पॉलिटिको मिलिटरी एम होतं. आणि ती कारवाई झाल्यानंतर आपण जेव्हा त्यांच्या डीजीएमओनी फोन करून सांगितलं की आपण तात्पुरतं हे थांबवूया, तर आपण थांबवलं. तर ही लष्करी कारवाई एकतर युद्ध नव्हतं, एक नुसतं एक लष्करी कारवाई होती. आणि दुसरं हे युद्ध विराम नाही आहे, सीजफायर नाही आहे. नुसतं तात्पुरतं आपण ही कारवाई थांबवली आहे. का थांबवली आहे की बघायला की त्यांचा रिस्पॉन्स काय आहे. तर त्यांनी अक्कल दाखवली तर वेल अँड गुड, नाही तर आपण परत सुरू करू शकतो. सो वी आर गिव्हिंग देम अपॉर्च्युनिटी टू मेंड देअर वेज. पण हे सुद्धा नाही आहे की सगळं मिलिटरी ॲक्शननीच होणार. एक DIME, डाईम म्हणून एक कन्सेप्ट असतो, डिप्लोमसी, इन्फॉर्मेशन, मिलिटरी आणि इकॉनॉमिक्स. तर ही चारही गोष्टी करायला पाहिजेत, आणि जे आपण आता करतोय. नुसतं मिलिटरी ॲक्शननी नाही. हे IWT, इंडस वॉटर ट्रीटीला स्थगित करणं, ते इकॉनॉमिक ईच्या खालती आलं. ट्रेड लिंक्स तोडणं, ते ईच्या खालती आलं. जे डिप्लोमॅटिक आउटरीच करतोय, ते सगळे डेलिगेशन गेलेत, ते डी मध्ये. इन्फॉर्मेशन वॉर, सोशल मीडिया वॉर, त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. सो वी हॅव टू विन द नरेटिव्ह ऑल्सो. इट इज नॉट इनफ टू विन द फिजिकल बॅटल, टू विन द बॅटल ऑफ द नरेटिव्स. तर हे सगळे गोष्टी जेव्हा एकत्र येतील तर तेव्हा कदाचित त्यांचं जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये आपण काही बदलाव लावू शकू.